धुरंधर 2 या सिनेमामुळे पुन्हा एकदा एका नावाचा थरार पडद्यावर आणि चर्चेत आला आहे. ते नाव आहे बडे साहब, म्हणजेच दाऊद इब्राहिम. भारताचा मोस्ट वॉन्टेड गुन्हेगार, ज्याने मुंबईतील डोंगरीच्या गल्ल्यातून गुन्हेगारी कारवाया सुरू केल्या आणि आज जागतिक दहशतवादाचं जाळं विणलं आहे. आज 2026मध्ये दाऊद नेमका कुठे आहे? तो खरोखरच आजारपणामुळे खंगलाय की आजही तो कराचीमधून आपलं काळं साम्राज्य चालवतोय? आजच्या या विषयी भागात आपण उलगडणार आहोत दाऊदच्या स्थितीबद्दलची सत्य माहिती. मोसाद, CIA अशा गुप्तहेर संघटनांच्या ताज्या अहवालानुसार दाऊद आजही पाकिस्तानच्या कराचीमधील हाय प्रोफाईल क्लिफ्टन भागात कडक सुरक्षेत राहतोय. धुरंधर 2 मध्ये दाखवल्याप्रमाणे वयोमानानुसार दाऊदचं शरीर थकलं असल्याच्या बातम्या अधूनमधून येतात. काही काळापूर्वी दाऊदला विषबाधा झाल्याची, त्याची किडनी निकामी झाल्याची अफवा पसरली होती. मात्र दाऊदचा विश्वासू साथीदार छोटा शकीलने या बातम्यांचं खंडन केलंय. सत्य हे आहे की दाऊद आता स्वतः मैदानात उतरण्याऐवजी आपला भाऊ अनिस इब्राहिम आणि छोटा शकील यांच्या मार्फत सिंडिकेट चालवतोय. दाऊदची डी गँग आता केवळ तस्करी आणि खंडणीपुरता मर्यादित राहिली नाही. गुप्तचर संस्थांच्या मते दाऊदने आता आपले पैसे टेरर फंडिंग आणि जागतिक रिअल इस्टेटमध्ये वळवले आहेत. अंमली पदार्थांची तस्करी, बनावट नोटा आणि बिटकॉईन सारख्या डिजिटल करन्सीचा वापर करून तो आपल्या डी गँगची अर्थव्यवस्था मजबूत ठेवण्याचा प्रयत्न करतोय. दुबईपासून आफ्रिकेपर्यंत त्याचे काळं जाळं पसरलंय. वयोमानामुळे दाऊद शारीरिकदृष्ट्या कमजोर झाला असला तरी त्याच्या डोक्यातील क्रिमिनल मास्टरमाइंड आजही तितकाच किंबहुना जास्त कार्यरत आहे, ज्याचा वापर पाक पुरस्कृत दहशतवादी संघटना भारताला अस्थिर करण्यासाठी करतात. 1993च्या मुंबई साखळी बॉम्बस्फोटाचा हा मुख्य आरोपी आजही भारतीय तपास यंत्रणांपासून दूर आहे. पण वाढतं वय आणि आंतरराष्ट्रीय दबाव यामुळे त्याचं साम्राज्य काहीसं संकुचित होत चाललंय. पडद्यावरचा बडे साहब आणि वास्तवातील दाऊद इब्राहिम यात एकच साम्य आहे. दोघांचंही आयुष्य भीती आणि लपाछपीत जात आहे. दाऊद कधी भारताच्या हाती लागेल का? कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि पाहत राहा आमचं वन किंग मेकर चॅनल. आमच्या व्हिडिओजना लाईक करा, शेअर करा आणि आमचं वन किंग मेकर हे चॅनल सबस्क्राईब करा.